सांगलीच्या मिरजेमध्ये नागपूर रत्नागिरी महामार्गावरील खचलेल्या रस्त्याचं काम संथ गतीने सुरू आहे। 2 महिने उलटून गेले तरीही अद्याप काम पूर्ण झालं नाहीये, त्यामुळे सध्या एकेरी वाहतूक सुरू आहे। हा रस्ता अवघ्या 2 वर्षात खचल्यानं रस्त्याच्या दर्जाबाबत प्रश्न उपस्थित होतोय। भंडारा शहरामध्ये दुचाकी, मोबाईल आणि दुकानं फोडणाऱ्या सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी जेरबंद केलंय। शासकीय विश्रामगृह समोरून स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं अटकेची कारवाई केलेली आहे। पोलिसांनी या कारवाईमध्ये 3,34,508 रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय। सांगली पोलीस दलानं सांगलीसह सातारा व सोलापुरातल्या विविध गुन्ह्यांचा छडा लावलाय। 16 गुन्हे उघडकीस आणत 35,25,000चा मुद्देमाल जप्त करत 8 सराईत गुन्हेगारांना अटक केली आहे। एकूण 15 जणांवर गुन्हे दाखल केलेत। फरार आरोपींचा शोध घेतला जातोय। कल्याणमधील गुरवली टिटवाळा रस्त्यावर मोठ्या प्रमाणामध्ये खड्डे पडलेत। या खड्ड्यांमुळे वाहन चालकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय, तर संबंधित सार्वजनिक बांधकाम विभागही याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय। भंडाऱ्यातील राजापुरामध्ये चोरट्यांनी जंगलातील सागवन झाडाची कत्तल केली आहे। जंगल परिसरात वन विभागाच्या वतीनं गस्त असूनही चोरट्यांनी सागवनाची झाडं तोडून नेलेली आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेमध्ये जनसुरक्षा विधेयक मांडलं आणि यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी सवाल उपस्थित केलाय। हिंदी भाषेबाबत मोर्चा काढला म्हणून मराठी कृती समितींवर बंदी घालणार का, असा सवाल त्यांनी उपस्थित केलाय। जनसुरक्षा बिल हे शुद्ध भावनेनं आणलेलं नाही, अशी टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे। आपल्या राज्यामध्ये अनेक कायदे आहेत, त्यामुळे या कायद्याची गरज नाही, असंही दानवेंनी म्हटलंय। याचबरोबर अर्बन नक्षल हा नवीन शब्द या कायद्यामध्ये वापरला जातोय, असंही त्यांनी म्हटलंय। गडचिरोलीतील नक्षलवाद विरोधी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा बंद झालेला भत्ता सुरू करा, अशी मागणी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे। यावर आपण तुम्हाला हा भत्ता सुरू करण्याची संधी देतो, असं म्हणत मंत्रीपद न दिल्यानं पुन्हा एका मुनगंटीवारांनी फडणवीसांना चिमटा काढला। यावर मुख्यमंत्री फडणवीसांनीही मुनगंटीवारांना योग्य वेळी योग्य जागा देऊ, असं म्हणाले आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे मीरा रोडचा दौरा करणार आहेत। ते 18 जुलैला मीरा रोडला जाणार आहेत। मनसेनं काढलेल्या मोर्चानंतर राज ठाकरे पहिल्यांदाच मीरा रोडचा दौरा करणार आहेत। ते त्या ठिकाणी मनसैनिक आणि मराठी बांधवांशी संवाद साधतील। ठाकरे बंधूंची दादागिरी खपवून घेतली जाणार नाही। जर ते परराज्यामध्ये गेले तर त्यांना तिथली जनता पटक पटक मारेगी, असं म्हणत दुबे मारेगेंच्या वक्तव्यावर मात्र ठाम आहेत। तर निशिकांत दुबे महाराष्ट्रात आल्यावर त्यांना चांगलाच धडा शिकवण्यात येणार असल्याचं पलटवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार सुनील शिंदेंनी केलंय। महाराष्ट्राचं देशाच्या स्वातंत्र्यामध्ये मोठं योगदान आहे, अशी पोस्ट खासदार निशिकांत दुबे यांनी एक समाज माध्यमावर केलेली आहे। तसंच महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेमध्ये खूप मोठं योगदान असल्याचंही त्यांनी चक्क मराठीमधून पोस्ट टाकलेली आहे। आपल्या विधानाचा चुकीचा अर्थ काढल्याचा दावा निशिकांत दुबेंनी केलाय। बोरिवली स्टेशन बाहेर मनसेनं उत्तर भारतीय फेरीवाल्यांसह व्यावसायिकांसोबत संवाद साधलाय। मुंबईतील भाषिक संघर्ष टाळण्यासाठी आणि मनसेची भूमिका काय आहे हे उत्तर भारतीयांपर्यंत पोहोचवण्याकरता या बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं। यावेळी मनसे उत्तर भारतीयांची पाठशाळा घेणार असल्याचं मनसे नेत्यांनी सांगितलंय। यवतमाळच्या लाखखिंड इथं असलेल्या बच्चू कडू यांच्या सातबारा कोरा पदयात्रेला मनसेनं पाठिंबा दिलाय। मनसे नेते बा नांदगावकर यांनी यात्रेमध्ये सहभागी होत यात्रेला पाठिंबा दर्शवला। गल्ली ते दिल्ली तुमचं सरकार आहे, तर मग केंद्र सरकारकडून पैसे आणा आणि शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशा शब्दात नांदगावकर यांनी सरकारला धारेवर धरलंय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तहसील कार्यालयासमोर रिपब्लिकन पार्टीनं आंदोलन केलं। पीक विमा निकषांमध्ये सरकारनं केलेले बदल तातडीने रद्द करा, 1 रुपयात शेतकऱ्यांना पीक विमा द्या, कर्जमाफी देऊन शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करा, अशा मागण्या या आंदोलकांनी केल्या आहेत। राज्यात मराठी विरुद्ध अमराठी वाद सुरू असताना सांगलीतील मिरजेमध्ये एका फलकानं सर्वांचंच लक्ष वेधलंय। मी महाराष्ट्रात राहणारा पंजाबी, मी महाराष्ट्रात मराठीतच बोलतो, अशा आशयाचं हे फलक या पंजाबी व्यक्तीने झळकावलंय।
त्यामुळे दलजीत सिंग रामगाडिया या पंजाबी नागरिकाचं मिरजकरांनी कौतुक केलेलं आहे. नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला कर्मचाऱ्यांच्या लैंगिक छळ प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. विशाखा समितीकडून या प्रकरणाकडून चौकशी सुरू असतानाच राष्ट्रीय महिला आयोगानं ही दखल घेतली आहे. पीडित महिलांना संरक्षण देण्याच्या तसंच पुढील 3 दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याच्या सूचना आयोगामार्फत देण्यात आल्या आहेत. नाशिकमध्ये आदिवासी आश्रम शाळा तसंच आदिवासी विभागातील वर्ग 3 आणि 4च्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बिऱ्हाड आंदोलन सुरू केले. शासनानं आम्हाला कायमस्वरूपी नोकरीमध्ये सामावून घ्यावं अशी मागणी या आंदोलकांनी केलेली आहे. मंत्री अशोक उईके यांच्याकडे ही मागणी करण्यात आली आहे. तसंच मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहनाचा इशारा देण्यात आला आहे. परभणी जिल्ह्यामध्ये सिंचन विहीर लाभार्थी शेतकरी आक्रमक झालेत. 2021 पासून विहिरीचे पैसे मिळाले नसल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या पंचायत विभागाच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याच्या दालनामध्ये आंदोलन केलं. अनेकांनी विहिरी न खोदताच पैसे लाटल्याचा आरोप यावेळी आंदोलकांनी केला आहे. शक्तीपीठ महामार्गाविरोधात सत्ताधारी नेते रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळाले. कोल्हापूरच्या गडहिंग्लजमध्ये भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार राजेश पाटील थेट शक्तीपीठ विरोधी आंदोलनामध्ये सहभागी झाले. चांदवडचे आमदार शिवाजी पाटील आणि स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनीही आंदोलनामध्ये सहभाग घेतला. गुरुद्वारा बोर्ड ऍक्ट कलम 11 मधील संशोधन रद्द करण्याच्या मागणीसाठी शीख बांधवांकडून आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. आजपासून मुंबईतील आझाद मैदानावर हे आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. जळगावच्या ओमकार नगरमधील फार्म हब या दुकानाला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याची माहिती समोर आली आहे. या आगीमध्ये दुकानातील साहित्य जळून खाक झाले. खासदार स्मिता वाघ यांनी घटनास्थळी जात पाहणी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यातून जाणाऱ्या नेत्रंग शेवाळे राष्ट्रीय महामार्गाची दुरवस्था झाली आहे. महामार्गावर असलेल्या खड्ड्यांमुळे दररोज अपघात होत आहेत. दरम्यान महामार्गावरील खड्डे लवकरच दुरुस्त न केल्यास तीव्र आंदोलन करू असा इशारा भाजप नेते नागेश पाळवींनी दिला आहे.